एकदा फायनल आन्सर सांगताय सर्वांचे? पहिलेच आन्सर काय आलं होतं? वजा 4/3. दुसऱ्याचं 4/3 होतं. नाही, वजा नव्हतं, वजा होतं. ओके. दुसऱ्याचं उत्तर काय आलं होतं? हे वर्ग समीकरण नाही. तिसऱ्याचं उत्तर काय आलं होतं आपलं? सी ना? हा, वजा 3/2. आणि चौथ्याचं उत्तर काय होतं आपलं? बी. येस, ठीक आहे. जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक बी. ओके, हे समजले का सगळ्यांना? चारीचे चारी कसे सोडवलेत? हा, कारण हे बा, हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न सेम टू सेम प्रश्न तो इथे येऊ शकतो, इथं पुढं बी मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, सेम टू सेम हाच उचलतात प्रश्न आणि तो इथं टाकतात, म्हणजे इथं तुम्हाला सोडवावा लागेल. ठीक आहे, मग इथं मग आपण आहे ना याची पण प्रॅक्टिस अशीच करायची किंवा ते आपल्याला इथे विचारलेलं आहे ते आपल्याला सोडवायचं आहे, तसंच प्रॅक्टिस करायची तुम्हाला. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक बी. खालील उपप्रश्न सोडवा. ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी डी ची किंमत काढायची, फक्त डी ची किंमत काढायची. चला, क्वेश्चन नंबर 1 बी. क्वेश्चन नंबर 1 त्यातला बी चालू आहे आपला. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे x + y = 3 व 3x - 2y - 4 = 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी फक्त डी ची किंमत काढायची, खालचं सोडवायचं नाही. चला, दिलेली समीकरण आपण एकाखाली एक लिहूयात अगोदर. कसं लिहिणार? x + y = 3 आणि हा घेऊयात 3x - 2y बरोबर त्या 4 ला पलीकडे पाठवू. 4 ला काय करूयात? पलीकडे पाठवूयात, म्हणजे काय होईल? तो +4 होईल. आपल्याला फक्त काय काढायचंय? डी काढायचंय. डी काढायचंय फक्त. येस येस. काय लिहिणार रे आतमध्ये? आतमध्ये डी काढण्यासाठी आतमध्ये काय लिहितो आपण? 1. तिथं काहीच नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. 1 त्याच्या खाली 3 बरोबर. इकडं 1, इथं 1 असतो आणि -2 बरोबर. येते क्रॉस मल्टिप्लाय तिरकस गुणाकार करायला. कसा? 2 ने -1 ला, सॉरी 1 गुणिले -2 मध्ये वजा बाकीचं चिन्ह, त्यानंतर 3 गुणिले 1, तो 3 गुणिले 1. चला, 2 ने 1 ला गुणलं -2 -3 आणि उत्तराला आपलं -5. ठीक आहे, ही झाली आपली डी ची किंमत. लिहून टाका. दुसरं पण सांगून देऊ, म्हणजे दोन्ही सोबत लिहा मग. हा, दुसरं पण बघा, दुसरं सांगतो या बाजूला मी. हे बाजू तुमचं पहिलं होतं, या बाजूला दुसरं सांगतो. काय सांगितलंय रे? 5y + 4 = y² हे समीकरण त्याच्या सामान्य रूपात लिहा. कशाच्या रूपात लिहायचे? सामान्य रूपात लिहायचे. ठीक आहे, मग वर्ग समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं रे? कसं असतं सामान्य रूप? ax² + bx + c = 0 हे त्याचं सामान्य रूप आहे. त्या स्वरूपामध्ये त्याला लिहायचं. म्हणजे अगोदर कोणतं पद आहे तुमचं? वर्गाचं पद आहे, मग वर्गवाला अगोदर लिहावं लागेल. म्हणजे हा अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? तो वजा होईल. ओके, मग इथे लिहत आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. एक मिनिट. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. ठीक आहे, कसं असतं तुमचं? हे अशा पद्धतीने असतं, बरोबर आहे. ठीक आहे, आणि मग त्यामुळे आपलं समीकरण कसं होईल बघा. y² तिकडे घेऊयात, म्हणजे काय होईल? तो -y². नंतर काय? हा तुमचा अधिक 5y आणि नंतर काय? तुमचा +4 बरोबर काय झाला? हा तुमचा 0. हे झालं आपलं वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. लिहून टाका. करू क्लीन? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 2 कृतीवर आधारित आहे आता. प्रश्न क्रमांक 2, त्यामुळे आपण इथे सोडूयात. हे दोन्ही प्रश्न आपण इथेच सोडवणार आहोत. हा, ओके, दोन्ही प्रश्न आपण इथे सोडूयात.
प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती आपल्याला पूर्ण करून लिहायच्या आहेत. बघा, लक्ष द्या. अगोदर मी सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही न पाहता सोडवणार आहे. त्यानं लक्ष माझ्याकडे. ओके, बघा काय सांगितलंय. अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचायचा. x वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची. विवेचक काय? विवेचकाची किंमत म्हणजेच कोणाची किंमत असते? b वर्ग वजा 4ac हे सूत्र आहे विवेचकाचं. ठीक आहे, याची किंमत आपल्याला काढायची असते. मग हे काढण्यासाठी ह्या समीकरणामध्ये आपल्याला काय काय लागेल बरं? आपल्याला b ची किंमत लागेल, आपल्याला a ची किंमत लागेल आणि c ची किंमत लागेल. मग त्या किमती अगोदर काढून घेऊ. इथं बघा, ही a ची किंमत आहे, ही b ची किंमत आहे आणि ही वाली c ची किंमत आहे. समजले का? a b आणि c, a b c च्या किमती समजल्या. चला, येथे a ची किंमत किती आहे म्हणले? 1. b ची किंमत किती आहे म्हणले? 4 आणि c ची किंमत किती आहे आपली? 3. समजलं? a b c च्या किमती. ठीक आहे, डन. आता सूत्र टाकलं आपण, b वर्ग वजा 4ac बरोबर. तिथे बघा, b ची किंमत टाकायची. b ची किंमत किती आहे? b ची किंमत 4 आणि त्या 4 चा काय आहे? वर्ग. b चा वर्ग आहे ना, त्यामुळे इथं b चा वर्ग. मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे. बघा, मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं चिन्ह आहे. नंतर हा 4 गुणिले a ची किंमत किती आहे? a ची किंमत किती आहे? 1 आणि c ची किंमत किती आहे? 3. c ची किंमत बघायची 3 आहे. बरोबर टाकल्या किमती. ओके, 4 चा वर्ग किती येतो? 16. व्हेरी गुड. ओके, आणि 4 त्रिक 12. 16 मधून 12 गेले 4. शाबास. म्हणजे b वर्ग वजा 4ac किती आला तुमचा? 4 आला. किती मार्कांसाठी प्रश्न आहे तुमचा हा? 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. ठीक आहे, पुढे बघा. 3x अधिक 6y बरोबर 12 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 8 असेल, x ची किंमत 8 असेल तर y ची किंमत काढायची आपल्याला. मग काय करायचं? x च्या जागेवर 8 टाकायचं आहे. x च्या जागेवर 8 टाकायचा. बरोबर. मग ठेवूयात. चला, या ठिकाणी दिलेलं समीकरण घेतलं. x च्या जागेवर किती टाकायचा? 8. इथं बघा x आहे, x च्या जागेवर टाकला मी 8 अधिक 6y जसाच्या तसा बरोबर. हा किती पुढे? 12 बरोबर. 8 त्रिक 24. 24 अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा. काय झाला इथं? वजा 24 बरोबर का? 8 त्रिक 24. 24 अधिक होता, तिकडे गेल्यानंतर वजा झाला. 24 मधून 12 गेले, 12 2 24 म्हणजे 12 आलं. बरोबर आहे. म्हणजे 6y इथे लिहितो मी आता. 6y बरोबर 24 मधून 12 गेले 12. मग y बरोबर उत्तर किती आलं? 12 भागिले 6. मग y बरोबर उत्तर आलं 6 दुने 12. ओके, डन. हेच तुम्हाला पुढे दिलेलं असेल. येस, टाइम अप. ओके, क्लीन करतोय. काय वाजून नाही गेलं? चला, हे आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे. ऍक्टिव्हिटी मध्येच तिसरा प्रश्न आहे. ऍक्टिव्हिटी मध्ये तिसरा प्रश्न आहे. चला, काय सांगितलंय पहा. 7m चा वर्ग बरोबर 21m हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. अवयव पद्धतीने त्यासाठी काय केलेलं आहे पहा. हा जो 21m आहे हा अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय झालं रे? वजा 21m. माझ्याकडे लक्ष. 21m बरोबर. इकडे अधिक होतं, इकडे गेल्यानंतर वजा. बरोबर, ठीक आहे. आता ह्याच्यामधून ना 7m आणि इथं पण 7m आहे. 7 त्रिक 21 असतात ना, मग इथं दोघांमध्ये पण 7 7 आहे. त्याचं ह्याला कसं पडू शकतो आपण? 7 त्रिक 21 म्हणजे इथं पण 7 आहे, इथं पण 7 आहे. मग 7m ला बाजूला काढूयात आपण. बाहेर काढलं 7m ला. इथं 7m बाजूला गेला म्हणजे इथं अजून एक m राहिलेला आहे. इथं अजून एक m शिल्लक आहे. हे वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर इथलं आहे ना, ह्याच्यामधून 7 बाहेर गेले म्हणजे इथं किती राहिला तुमचा? 3. ओके, आणि m तर ऑलरेडी बाहेर गेलेला आहे. ठीक आहे, मग आता ह्या दोघांना वेगवेगळं करूयात. 7m आणि इथं m वजा 3. आपल्याकडे सूत्र असतं. कोणतं सूत्र असतं? जर a गुणिले b बरोबर 0 असेल तर आपण काय करतो? a बरोबर 0 किंवा b बरोबर 0 असं करतो आपण. मग इथं पण तसंच आहे. हा तुमचा a आहे, हा तुमचा b आहे.
मग ए बरोबर 0 लिहिणारे आणि बी बरोबर 0. मग 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0. मग हा 7 गुणिले तिकडे गेल्यानंतर 10 गेले आणि 0ला 7 ने भाग दिला म्हणजे उत्तर किती येणार तुमचं 0. तिकडे वजा आहे तिकडे गेल्यानंतर अधिक म्हणजे m बरोबर उत्तर आलं आपलं 3. मग वर्ग समीकरणाची मूळ 0 आणि काय मिळालं आपल्याला 3 आहे. ठीक आहे, चला ते लिहून घ्या. त्यानंतर मग खालच्याकडे आपण जाऊया. चला करू क्लीन. प्रश्न क्रमांक 3 खालील उपप्रश्न सोडवा. कृतीवर आधारितच आहे. ओके ओके, एक कृतीवर आधारित दिलेला आहे आणि एक आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3 खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 सोडवायचे पण आपली तयारी चालू आहे त्यामुळे आपण सगळे सोडवणार आहे. बरोबर. चला प्रश्न क्रमांक 3 त्याच्यामध्ये पहिला एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. काय आलं प्रश्न क्रमांक 3 1. ओके चला खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा. काय करायचे एक सामायिक समीकरण सोडवायचे. एका खाली एक लिहून घेऊयात आपण. चला 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7. समीकरण नंबर वरचं 1 खालचं 2. ओके, मला सांगा कोणत्या समीकरणाला कितीने गुणावं लागेल. पहिल्याला का दुसऱ्याला. पहिल्याला 2 ने गुणलं तरी होईल. कसं तिथं जर 2 ने गुणलं तर 3 दुने 6 6 सेम सेम येतील. बरोबर आहे. मग पहिल्याला 2 ने गुणूयात. समीकरण 1 ला 2 ने गुणू. लिहा चला माझ्या बरोबर. समीकरण हे झालेले आता सांगायची गरज नाही लागली पाहिजे तसं, परंतु काही लेट कमर्स आहेत. समीकरण 1 ला 2 ने गुणू. चला घ्या समीकरण 1 खाली. मग 5m वजा 3n बरोबर 19 गुणिले 2. 2 ने 5 ला गुणलं 5 दुने 10m वजा 3 दुने 6n आणि 19 दुने 38. समीकरण नंबर 3 बरोबर. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 या दोघांची काय करावी लागेल बेरीज का वजाबाकी. चिन्ह समान असतील तर वजाबाकी करायची. चिन्ह समान आहेत ना मग वजाबाकी करायची. सो समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी करूयात. समीकरण 2 व 3 यांची वजाबाकी करू. ओके करूयात मग वजाबाकी. चला घ्या समीकरण. एका खाली एक पुन्हा लिहायचे. एका खाली एक पुन्हा m वजा 6n m वजा 6n बरोबर वजा 7 आणि 10m वजा 6n बरोबर 38 यांची करायची आपल्याला वजाबाकी. वजाबाकी करताना खालच्यांचे चिन्ह बदलायचे. ओके याचं वजा ते वजाचं अधिक इथलं वजा चिन्ह बदलले. पुढे हा अधिक 6n वजा 6n काय होईल कॅन्सल. खचक कापाकापी. वजा 10m आणि m 10m मधून एक m गेला 9m वजा 9m वजा 9m बरोबर 38 मधून वजा 38 आणि वजा 7 दोन्ही वजा वजा आहेत. वजा वजा असेल तर काय होतं बेरीज होते. ठीक आहे 7 दुने 14 आणि 1 1505 हातच्याला 1 3 आणि 1 4 येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह 45 आलं. बरोबर आहे.
दोन्ही बाजूंचे वजा वजा कट करून टाकू. 9 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले. सो m बरोबर 45 भागिले 9 आणि 45 ला 9 ने भाग दिला. येस, 45 ला 9 ने भाग दिला, उत्तर आलं m बरोबर 5 9 45. सो m बरोबर उत्तर आलं आपलं 5. मग आता m बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये ठेवा, जे सोपं वाटते त्याच्यामध्ये ठेवूयात आपण. चालेल, इथं गुणाकार करावा लागेल, इथं पण सोपं आहे तसं, इथं पण सोपं आहे, इथं पण चालेल, कुठेही ठेवा, काय हरकत नाही. ओके, m बरोबर 5 ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवायची? 1 मध्ये ठेवू. चला, घ्या मग समीकरण 1. 5m वजा 3n बरोबर 19. m च्या जागेवर किती ठेवायचा? 5. मग बघा, 5 m च्या जागेवर 5 वजा 3n बरोबर 19. 5 5 25. तिथं याचं उत्तर किती आलं? 25 वजा 3n बरोबर 19. व्हेरी गुड कृष्णा. हा अधिक आहे, तिकडे गेल्यावर वजा. वजा 3n बरोबर 19 वजा 25. सो वजा 3n बरोबर 25 मधून 19 गेले कृष्णा, 25 मधून 19 गेले बरोबर. दोन्ही बाजूंचं वजा वजा कट करून टाकून टाक. नंतर हा गुणिले तिकडे गेल्यानंतर n बरोबर 6 भागिले 3. 3 1 3, 3 दुने n बरोबर उत्तर आलं आपलं 2. आणि शेवटी काय लिहायची तुम्हाला? उकल. शेवटी उकल लिहायला विसरायचं नाही. सो उकल बरोबर m ची अगोदर m किती आहे तुमचा? 5 आणि n किती आलेला आहे तुमचा? 2. ठीक आहे. येस, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. क्लीन. ओके, दुसरा कृतीवर आधारित दिलेला आपल्याला दुसरा प्रश्न. कृतीवर आधारित तिसऱ्यातला पहिला झाला, तिसऱ्यातला दुसरा. ओके, चला बघा काय दिलेलं आहे. जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची किंमत काढायची आहे. अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग, त्याची किंमत आपल्याला काढायची. चला, देत आहे लक्ष? लक्ष देत आहे. काय सांगितलंय पहा. समीकरण दिलेले आपल्याला y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. तुलना केली, a ची किंमत किती आहे? 1, b ची किंमत वजा 2 आणि c ची किंमत किती आहे? वजा 7 बरोबर. तुलना केली आपण. पुढे अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं? वजा b भागिले a. b ची किंमत टाकूयात. b ची किंमत किती आहे? वजा 2 आणि a ची किंमत किती आहे आपली? 1. वजा वजा काय झाला? अधिक. खालचा 1 नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे अल्फा अधिक बीटा. उत्तर किती आलं आपलं? 2. तर अल्फा गुणिले बीटा सूत्र काय आपलं? c भागिले a. c ची किंमत किती आहे सांगा? c ची किंमत वजा 7 आणि a ची किंमत किती आहे? उत्तर किती आलं? वजा 7. वजा 7 बरोबर. ठीक आहे. आता अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर सूत्र काय तुमचं? अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा. ठीक आहे. पुढे आता व्हॅल्यूज टाकूयात आपण. अल्फा अधिक बीटा किती आहे बघा. अल्फा अधिक बीटा किती आहे? 2. मग इथं टाकूया 2 2 चा वर्ग. इथं लिहिलं बघा 2 चा वर्ग. मध्ये कोणतं चिन्ह आहे? वजा. नंतर हा 2 सूत्रामध्येच आहे 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती आलेला आहे? वजा 7. वजा 7. 7 दुने 14 वजा वजा अधिक 14 वजा वजा अधिक 14 आणि 2 चा वर्ग 4. 14 आणि 4
बरोबर आलं? ओके. या. ओके. प्रश्न क्रमांक 3 मधला आहे ना, आपला पहिला आणि दुसरा झालाय, तिसरा राहिलाय आणि चौथ्यातले 2 राहिलेत. हे 3 उद्या घ्यायचे, मग 3 उद्या घेऊयात, चालेल? आणि उद्या मग एखादा नवीन पेपर किंवा मग रिव्हिजन, हे 3 पेपर घेऊ, 3 क्वेश्चन घेऊ आणि त्यानंतर मग रिव्हिजन घेऊ, चालेल? चला, ठीक आहे. ओके.